गेला नंबर जाऊ दे. हो नाही गेला का नंबर जाऊ दे. कसं काय केलं तुझ्याकडून? लाईव्ह मध्ये दिलं हे बघ याच्यावर घेतलं नाही, लिहिलंच नाही. ते माझ्या नंबर दिला का? नाही लिहिलं. नंबर दिला. नमस्कार, जय बिरसा, जय आदिवासी. उलगुलन एक साहित्यिक चळवळ या माध्यमातून फेसबुक लाईव्हवर मी डॉक्टर कृष्णा भाऊ आपल्यासमोर विषय आज मांडणार आहे. आदिवासी बोलींचे महत्त्व. मंडळी हो, उलगुलन एक साहित्यिक चळवळ ही जी चळवळ आहे ही आदिवासी साहित्याला वाहिलेली एक चळवळ आहे. आणि आजपर्यंत या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये अनेक लेखक, कवी, विचारवंतांनी सहभाग घेतलेला आहे, आपले विचार व्यक्त केलेले आहेत. मला फार अभिमान वाटतो, अभिमान आहे की या कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर सखाराम डाकोरे सर, माझे मित्र, याने हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरू केलेला आहे की या माध्यमातून का होईना महाराष्ट्रातील सगळ्या कानाकोपऱ्यातील लेखक मान्यवरांशी ओळख व्हायला मदत झालेली आहे. म्हणजे आतापर्यंत मला वाटले नव्हते की इतके प्रतिभावंत आणि इतके वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या विचारांवर विचार व्यक्त करणारे अभ्यासक, साहित्यिक आदिवासी समाजामध्ये आहेत. म्हणजे प्राध्यापक माधव सरकुंडे सर, उषा किरण आत्राम, सुरेश धनवे सरांच्या 4 ओळ्या आणि गझल काय अप्रतिम होत्या. अजून एक फार वेगळं व्यक्तिमत्व आणि वेगळ्या विषयावर मला ऐकायला मिळालं. ते मध्ये नीलकांत कुलसंगे सरांचं, प्रभू राजगडकर सर, विनोद कुंबरे सर, अशा एवढेच नाही तर असे अनेक कित्येक जणांचं, मला वाटते माझा आज 28वा क्रमांक आहे. यापूर्वी 27 जणांनी इथे विचार व्यक्त केलेले आहेत. आणि त्या माध्यमातून मला माझ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी हे मला बोलावंच लागेल की खूप स्तुत्य उपक्रम आहे. आणि या लोकांचे विचार की जे काही गोष्टी किंवा काही लोकांना मी त्यांचे साहित्य माहिती नव्हतं, परंतु त्यांचे विचार ऐकायला मिळाले, त्याबद्दल मी सुरुवातीलाच सखाराम डाकोरे सरांचं मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. मित्रांनो, आता मी माझ्या विषयाकडे वळतो. विषय आहे आदिवासी बोलींचे महत्त्व. आणि या विषयाची मांडणी करताना मला सर्वात प्रथम आपल्याला असं सांगावं लागेल की साधारणपणे 19व्या शतकामध्ये किंवा 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये ग्रियर्सन नावाच्या एका माणसानं, एका भाषा संशोधकानं भारतीय भाषांची पाहणी केली आणि त्यांनी एकूण 179 भाषा आणि 444 बोली भाषा वापरात आहेत असं त्याला आढळलं. ही गोष्ट आहे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात. आता तो बदल झालेला आहे नक्कीच, की त्यामध्ये 544 ह्या बोली भाषा आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ह्या 544 बोली भाषांपैकी 400 बोली ह्या आदिवासींच्याच होत्या. हे झालं भारताच्या बाबतीत. ज्या वेळेस तुम्ही जागतिक स्तरावर अभ्यास करता किंवा जागतिक स्तरांवर बोलींचा काय समावेश आहे, भाषेला, आदिवासी बोलींना काय महत्त्व आहे, याचा विचार जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की फाउंडेशन ऑफ लँग्वेज या ग्रंथामध्ये रॉबर्ट ग्रे याच्या मते की जगामध्ये 2786 बोलीभाषा अस्तित्वात आहेत. आणि त्यामध्ये हजाराच्या पेक्षाही जास्त, हजाराहून जास्त अमेरिकेतील आदिम जमातीच्या बोली आहेत, 1000हून जास्त. आणि 500हून जास्त आफ्रिकेतील
जनजातीच्या अनेक जाती जमातीच्या बोली बोलल्या जातात. मला हे सांगायचं आहे की यावरून आदिवासींच्या बोलीचे महत्त्व आपल्या लक्षात येते. हे झालं जागतिक भारताच्या स्तरावर. आत्ता महाराष्ट्राकडे वळूया. महाराष्ट्रामध्ये एकूण आदिवासी जमाती 45 आहेत. मग साधारणपणे प्रत्येक जमातीची एक बोली असं जर म्हटलं तरीही 45 बोली हे निश्चितच असल्या पाहिजेत. परंतु आदिवासी संशोधन पत्रिकेमध्ये एक असा उल्लेख आढळला की महाराष्ट्रात आदिवासींच्या लहान मोठ्या अशा एकूण 74 बोली बोलल्या जातात. 45 नाही तर 74 बोली, त्या पोट बोली असतील वगैरे वगैरे सगळ्या. म्हणजे याच्यातून एक लक्षात येतं की आदिवासी बोलींना किती महत्त्व आहे. मित्रांनो, आपण जेव्हा बोलींचा विचार करतो तेव्हा आपल्या असे लक्षात येते की एक गोष्ट लक्षात येते की मानवी जीवन हा भाषेशिवाय असू शकत नाही. भाषा आणि समाज यांची जडणघडण ही समांतरपणे सुरू असते. भाषेमुळेच अनेक पिढ्या, सामाजिक वर्ग, भौगोलिक प्रदेश हे एकमेकांना जोडले जातात आणि एक सुसंघट असा एक समाज निर्माण होत असतो. आणि म्हणून एवढेच नाही तर भाषा आणि संस्कृती ह्या सुद्धा एक परस्पर संबंध असा त्या दोघांची एक नातं आहे. भाषा आणि संस्कृती. म्हणूनच कुठल्याही संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर त्या समूहाच्या बोलीचा अभ्यास केला पाहिजे. आणि कुठल्याही बोलीचा जरी अभ्यास करायचा जरी झालं तर त्या समाजाची संस्कृती कशी आहे तीही पाहिली पाहिजे. म्हणून संस्कृती आणि बोली ही एकमेकांशी संबंधित आहेत. थोडक्यात काय की बोली हे संस्कृतीचे अविभाज्य अंगच आहे, हे नाकारता येणार नाही. आणि म्हणून आदिवासी संस्कृती तर आपण माहीतच आहे की जागतिक स्तरावर एक श्रेष्ठ दर्जाची संस्कृती मांडली गेलेली आहे आणि आहेच. मग तिच्या बोलीची श्रेष्ठत्वता किती असेल, म्हणजे आदिवासी बोली ही किती श्रेष्ठ असेल, हेच आजच्या ह्या व्याख्यानातून आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. म्हणजे आदिवासींच्या काही बोलींचा जर तुम्ही विचार केला तर ह्या मराठी भाषेच्या अगदी जवळच्या आहेत, तर काही ह्या दूरच्या आहेत. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर वारली, कातकरी, ठाकर, महादेव कोळी यांच्या बोली ह्या मराठी भाषेच्या अगदी जवळच्या आहेत. म्हणजे थोडक्यात की काही अपभ्रंश शब्द होऊनच ते निर्माण झालेले असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु ते स्वतंत्र बोली आहेत, कारण त्यातलेही काही बरेचसे शब्द हे स्वतंत्रच आहेत, पण मराठीच्या जरा जवळच्या आहेत. पण काही बोली मात्र ह्या स्वतंत्र आहेत, म्हणजे मराठीचा त्याचा काही फारसा संबंध लागत नाही. उदाहरणच घ्यायचं झालं तर कोरकू, कोलाम, भिल्ल, पावरा, माडिया, गोंड यांच्या ज्या बोली आहेत ह्या मराठी भाषेपासून दूरच आहेत, म्हणजे ते स्वतंत्रच त्यांना अस्तित्व आहे. मग हा एक संशोधनाचाच भाग आहे की काही बोली ह्या मराठी भाषेच्या अगदी जवळच्या का किंवा काही दूर का, त्याच्याही पाठीमागे काही अनेक कारणं आहेत. मग यापूर्वी आदिवासी विचार मंचच्या कार्यक्रमावर सुद्धा मी या संदर्भातच बोललेलो होतो की त्याचे शहानिशा केली होती की असे का होते त्याच्या संदर्भात. आज मला याच्यातून असंच सांगायचं आहे की बोली ही जवळची असो अथवा दूरची, आदिवासींच्या अनेक बोलींमधून साहित्य निर्मिती ही होत गेलेली आहे, होत आहे आणि होत राहणार आहेच. आणि ही माझ्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, कारण मी आदिवासी बोलीचा फार मोठा समर्थक आहे. आदिवासी साहित्याचे जर आपण दोन भाग पाहिले, एक लिखित साहित्य आणि दुसरं मौखिक साहित्य, तर या दोन्ही साहित्य प्रकारांमध्ये आदिवासी बोली मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. पण इथं एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो ती अशी की लिखित साहित्याच्या मानाने
आदिवासीच्या मौखिक साहित्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय की काय? आता शिकून सवरून समाज पुढे आला, थोडंसं जागृती झाली, लेखनशैली कळली आणि म्हणून कदाचित असं होतंय की काय, हा एक स्वतंत्र संशोधनाचा भाग होऊ शकतो. पण मौखिक साहित्याकडे थोडंसं दुर्लक्ष होते असं थोडं दिसतंय की काय, अशी शंका येऊ लागलेली. पण माझ्या दृष्टीने मौखिक साहित्य हे खरं मूळ स्रोत आहे आदिवासी संस्कृतीचं, आदिवासी साहित्याचं. आदिवासी लिखित साहित्याचं मूळ स्रोत हे मौखिक साहित्यच आहे असं मला स्वतःला वाटतं. लिखित साहित्यामध्ये अनेक बोलींचा समावेश होताना दिसत आहे असं आपल्याला म्हणजे दिसतंयच. तरी पण आदिवासी साहित्यात बोलीचा वापर केला तर काही अंशी ती कला समजण्यास किंवा रसग्रहण करण्यात काही वेळेला म्हणजे लिखित साहित्यामध्ये जर तुम्ही गोंड, माडिया यांची प्युअरली एखादी शुद्ध गोंडीतली भाषा वापरली तर सर्वसामान्य वाचकाला ती समजायला थोडीशी कठीण जाते. एखादी कविता असेल तर रसग्रहण करायला थोडीशी कठीण जाते, हेही नाकारतात. काही मर्यादाही आहेत. पण दुसऱ्या बाजूने जर विचार तुम्ही केलाच ना तर बोलीमुळे कलाकृती जो जिवंतपणा असतो, जो रसरशीतपणा असतो आणि तो थेट साहित्यकृती आपल्या हृदयाला भिडत असते. आणि म्हणून बोलीमधील साहित्य टोटल बोलीमधील नसलं तरी गद्य आणि पद्यामध्ये तुम्हाला भेद मी पुढे बोलणारच आहे. पण बोलीतून साहित्य जर निर्मिती केली तर हे आपल्या माणसाला, आदिवासी समाजाला हे अगदी जवळचं वाटत असतं. पण त्याचा दुसरा परिणाम सुद्धा थोडासा वेगळाही होतो की काही लोकांना तिकडे समजत नाही. उदाहरणच घ्यायचं झालं तर माझ्या बाबतीतच एक घडलेलं आहे की माझ्या इदोस कादंबरीमध्ये बैल बडवण्याचा एक कार्यक्रम आहे असं त्याच्यात उल्लेख केलेला आहे की बैल बडवतो. तर बैल बडवण्याचा कार्यक्रम आहे. आता बैल बडवणे म्हणजे काय हे सगळ्या तुम्हाला जाणकारांना माहीतच आहे. परंतु एका वाचकानं एक दिवस मला येऊन म्हटलं की सर तुमची कादंबरी वाचली, छान आहे वगैरे वगैरे झालं, पण त्या बैलाला का मारतात, बैलाला का मारतात असा मला प्रश्न केला त्याने. अरे मी नंतर क्षणभर थांबलो, विचार केला आणि मी तर असं म्हटलं की मी कुठं कादंबरीमध्ये असं उल्लेख नाही की बैलाला मारतात वगैरे, असं काही नाही. नंतर माझ्या लक्षात आलं की यांना असं म्हणायचं आहे की बैल बडवणे म्हणजे मारणे असं त्यांना म्हणायचं आहे, असं माझ्या लक्षात आलं ते लगेच. हा अशा काही छोट्या मोठ्या काहीतरी मर्यादा ह्या असू शकतात, त्याबद्दल काही नाही. पण बोलीचा वापर केला नाही तर मात्र मला असं वाटतं की ती कलाकृती कुठेतरी अशी ओकीबोकी दिसते किंवा तिचा आत्मा हरपल्यासारखा वाटतो. म्हणून बोलीतील साहित्य जास्त हृदयाला भिडतं हे मात्र मला इथे आवर्जून सांगायचं आहे. आदिवासी साहित्यात म्हणाल तर वहारू दादांच्या कविता तुम्ही पहा, गोधड काव्यसंग्रह जर तुम्ही पाहिला, चाळला तर त्यामध्ये त्यांनी भिलोरी कविता लिहिलेल्या आहेत स्वतंत्र बोलीमध्ये. आणि मग या भिलोरी कविता ज्या आहेत त्यांच्या, ह्या भिलोरी कवितेच्या त्यांनी मराठीमध्ये अनुवाद सुद्धा त्यांनी करायला ते विसरले नाहीत. उदाहरणार्थ गोधड काव्यसंग्रहामध्येच त्यांची खावटी नावाची कविता आहे, खावटी. आणि यामध्ये ते असे म्हणतात की आठ्यावर होईत येवा मी शेरबन सांगतीन मग, देड आठवर वनी पण पाटील ऐकना न्हा. म्हणजे त्यांनी मराठीमध्ये रूपांतर करून ठेवलेले आहे की आठ्याभर असेल तर या. आठ्याभर म्हणजेच 8वा वर, शेर 8वा, निपटा चिपटा जे आहे माप, तर आठ्याभर असेल तर या. मग मी शेरभर सांगितलं, नंतर दीड आठ्यावर आले पण पाटलांनी ऐकलं नाही. असं दोन्ही पद्धतीने वहारूदादांनी फार सुंदर ते करून ठेवलेलं आहे. म्हणजे याच्या जागी मी जर भिलोरी समजणार असेल किंवा भिलोरीतला मी रसिक असेल तर मी मराठीकडे जाणार नाही. मी आवर्जून भिलोरी बोलीतीलच कविता वाचणार किंवा त्या
काव्यसंग्रहामध्ये तसाच तुम्हाला अनुभव येईल. त्याने 2-3 कविता बिलोरी बोलीतून लिहिलेल्या आहेत की ते चांद प जाई उन्नत, ते चांद प जाई उन्नत तिसना देखाय नया, हमून खेतमा जाई उन्नत, हमून खेतमा जाई उन्नत, घाम गाई उन्नत इना कोला काहीच नहा. म्हणजे मराठीमध्ये त्याने असं अनुवाद केले की ते चंद्रावर जाऊन आले, त्यांचे कौतुक झाले, आम्ही शेतात जाऊन आलो, घाम गाळून आलो, याचे कोणालाच काही नाही. ह्या दोन्हीही जे बोलीतील म्हणजे मराठी भाषेतील किंवा त्यांची बिलोरी भाषेतील कविता की ती टोटली वेगळी स्वतंत्र. मगाशी मी जे सांगितलं की ह्या मराठीच्या जवळचे नाही आहेत. पण एक गोष्ट मात्र आपल्याला इथं नीट लक्षात ठेवावं लागेल. ती गोष्ट म्हणजे अशी की या बिलोरी बोलीमध्ये जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केला तर त्यामध्ये थोडासा हिंदी भाषेचा आणि तो साहजिकच आहे, कारण धुळे नंदुरबार हा भाग गुजरातच्या जवळचा आहे, त्यामुळे गुजराती हिंदीचा प्रभाव ह्या बोलीवर पडणे सहज शक्य आहे. आणि हा संशोधनाचा भाग आहे आणि तो दिसतोय आपल्याला बघा. चांद, हमून, हमून म्हणजे आम्ही, किंवा खेतमा शेती, हे जे शब्द आहेत हे जरा हिंदी भाषेच्या जवळ आहेत, हे बोलीतील शब्द आहेत. म्हणजे आणि अशाच प्रकारचं दुसरा कवी की त्यांनी सुद्धा एक अनुवाद करून ठेवलेले. उदाहरणार्थ उलगुलानकार भुजंग मेश्राम, त्यांनी सुद्धा काव्यसंग्रहातील गोंडी बोलीतील कविता त्यांचे अनुवाद करून ठेवलेले आहेत. पण याच्या विरुद्ध काही कवींनी मात्र स्वतंत्रच बोलीतील कविता तशाच ठेवल्या. उदाहरणच घ्यायचं झालं तर कवी चामूलाल राठवा यांनी देहवाली बोलीतून काही कविता लिहिलेल्या आहेत आणि त्याचं मात्र त्यांनी अनुवाद केलेला नाही. अभिमानी, स्वाभिमानी. आणि म्हणून त्यांची एक कविता माझ्या हाती अशी आली की रेवाय या रेवाय अमोहान आम्ही तो आरी नॉय रेवाय माझात तोमा जोमात जे हे ते हे रेवाय वतन सोडी. ही त्यांची कविता ही आहे देहवाली बोलीतून त्यांची एक कविता. किंवा अगदीच परदेशी बोलून गेलेल्या कवयित्री उषा किरण आत्राम यांची मोट्यारीण या काव्यसंग्रहातील गोंडी भाषेतील गोंडी बोलीतील कवितेचं शीर्षक कुकू, की ही स्वतंत्र कविता आहे. की नन्ना हिल्ले लाक्सिका, बघा बोलीचं कसं वैभव आहे. नन्ना हिल्ले लाक्सिका कुकू सर्वंतिच्चोर लिंगो बाबा इमा नावा सिवली परो सूर्याला मंदोनी. ही स्वतंत्र कविता आहे, हिचंही अनुवाद केलेलं नाही. थोडक्यात आदिवासी बोली हा आदिवासी साहित्यिकांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे. हे आपल्या आदिवासी साहित्यिकांनीच केले असं तर भाग नाही बरं का. मराठीतील अनेक काही बोलीप्रेमी लोकांनी साहित्यिकांनी हे अशा पद्धतीचे अनुवाद सुद्धा केलेले आहेत किंवा स्वतंत्र भाग सुद्धा तयार केले. उदाहरणच घ्यायचं झालं चंद्रकांत खोत या लेखक कवींचं मी इथं आवर्जून नाव घेईल की हे मालवणी बोलीचे कवी आहे, बोलीतील कवी आहेत, सिंधुदुर्ग रत्नागिरी त्या भागातले. आणि त्यांनी त्यांच्या मालवणी बोलीचा स्वतंत्र असा एक विभागच केलेला आहे आणि त्यांनी अनुवाद वगैरे केलेले नाही. म्हणजे असे आदिवासी कवींप्रमाणे इतरही अनेक कवी लेखक वगैरे मंडळी आहेत की त्यांनी दोन्ही भाषेमध्ये आपले आदिवासी कवींचे हिंदी अनुवाद झालेला आहे, वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवाद झालेले. हा एक मोठेपणाच आहे. आदिवासी कवींमध्ये एक फार वेगळं नाव किंवा जे वेगळ्या अर्थाने घ्यावं लागेल ते म्हणजे तुकाराम धांडे. हे कवी जेव्हा सादरीकरणाला उभे राहतात तेव्हा तो आपल्या बोलीतील किंवा जो प्रदेश आहे ते समोर उभे करतात. ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील आहेत आणि दिंडोरी हे त्यांचं दिंडोरी नाही आहे पण नाशिक जिल्ह्यातील त्यांचं नगर आणि नाशिकच्या बॉर्डरवर त्यांचं गाव. आणि म्हणून त्यांच्या कवितेपुढे पूर्ण डांगानी प्रदेश उभा राहतो, कारण डांगान प्रदेश आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो आणि नाशिक जिल्ह्यातील ही डांगानी बोली कशी आहे हे आपल्या लक्षात येते.
त्यांची ही जी कविता, साहेब नावाची कविता मी आवर्जून इथे सांगतो की 2008 साली जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात झालं होतं, पुण्यासारख्या उच्च उभूषित अशा ह्या शहरामध्ये हे साहित्य संमेलन पाहण्यासाठी मीही तिथे आवर्जून उपस्थित होतो. आणि साहेब नावाच्या कवित ही जी सादरीकरण झाली, मित्र खरं सांगतो मला इतका अभिमान वाटला की ही कविता झाल्यानंतर त्यांना पुन्हा वन्स मोरची मान्यता मिळाली, त्यांना म्हणजे घ्यायला लावली. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासातील मला वाटतं ही फार मोठी अभिमानाची गोष्ट वाटते मला, की असं हे दुरापसते. आणि ही जी कविता याचे कारण काय की त्यांच्या बोलीची ताकद आहे, त्यांच्या शब्दाची ताकद आहे, सादरीकरणाची ताकद आहे. आणि म्हणून साहेब ह्या कवितेमध्ये ते म्हणतात की इथला पावसाळा आम्हाला आपटून धुपटून काढतो. बघा डांगान बोली म्हणजे इथला, इथला म्हणजे इथला, मराठीला आपण इथे म्हणतो, इथला हा शब्द त्या भागात आहे. म्हणून इथला पावसाळा आम्हाला आपटून धुपटून काढतो आणि 8 महिनं खडकाव वाळत घालतो. लई त्रास होतो साहेब, अंगाची लाही होते, घशाला कोरड पडते, जीव असा घाबरा घुबरू होतो. अशी ही सादरीकरण जबरदस्त. मी थोडाच एक तुकडा तुमच्यासमोर सादर करतो. म्हणजे याच्यावर लक्षात येते की ह्या कवीला एक रानकवी म्हणून उपमा दिली गेलेली आहे साहित्यामध्ये, मराठी साहित्यामध्ये रानकवी म्हणून त्यांना ओळखलं जातं. कारण रानकवी विनाकारण म्हटलं गेलेलं नाहीये. कारण निसर्गातील त्यांच्या कवितेमध्ये जे काही प्रतिमा आलेल्या आहेत, जे प्रतिमा आलेल्या आहेत त्या खरंच अवर्णनीय असेल. म्हणजे प्रतिमांच्या बाबतीत हा अवलियाच आहे असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. वावधान कविता मला त्यांची फार वेगळी, आणि ती मुद्दा मी आता इथे तुमच्यासमोर सांगणार आहे. वावधान म्हणजे काय? वावटळ, वादळ. मागच्या एक 10-15 दिवसापूर्वी निसर्ग चक्रीवादळ जे आलं होतं बघा, निसर्ग नाव सुद्धा आता निसर्गाशी संबंधित आलेलं आहे चक्रीवादळाचे सुद्धा. आणि निसर्ग आणि आदिवासी हे जवळचा संबंध आहे. आणि निसर्ग चक्रीवादळामध्ये काय काय अवस्था झाली हे तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. आणि हा वादळाचा तडाखा हा शक्यतो आदिवासी भागाला 100% बसतोच. कारण आदिवासी समाज हा डोंगर दऱ्यामध्ये राहत असतो. आणि म्हणून वावटळीबद्दल किंवा त्याला वावधान असं नाव दिलेले, शीर्षक कवितेचा वावधान. आणि ह्या वावधानाबद्दल त्यांचं काय मत आहे बघा. म्हणजे काय म्हटलंय त्याने की आभाळ भरून आगोट, म्हणजे आगोटीच्या अगोदर पाऊस सुरू होण्यापूर्वी आभाळ भरून कसं येतं, आभाळ भरून आगोट आणि उभा माणूस शिजल असा उकाडा, पाणी पडायला लागला तर बचका एवढा शिंतोडा. बघा, पाणी पडायला लागला की बचका एवढा शिंतोडा. बोलीतला शब्द बघा, बचका एवढा शिंतोडा. बचक म्हणजे काय हेही माहीत असते पाहिजे आपल्याला. याला म्हणायचं बचक, याला म्हणायचं मुठभर, बकुलीभर इकडे म्हणतात मावळी बोलीमध्ये, बुचकुलीभर, असे वेगवेगळे शब्द आहेत. तसा कवी म्हणतो की बचका एवढा शिंतोडा. बघा, मराठीतील इथं अतिशयोक्ती हा अलंकार पाहायला मिळतो. अहो मुसळधार, आपण होतो मुसळधार पाऊस, कुठून आले ही संज्ञा? मुसळासारखी धार आदिवासी भागामध्ये ही मुसळधारच आहे आणि हे आदिवासी बोलीतूनच आलेले आहे. आणि म्हणून बचका एवढा शिंतोडा, झाडांच्या माना मुरगाळीत, पाला पाचोळा आभाळात भिरकावीत, पत्र उडवीत आणि कौला फोडीत. जसा चिंदाड अवतरत आला ना, चिंदाड एखाद्या राक्षसाचा सारखा अक्राळ विक्राळ रूप धारण करून आलेलं हे अवधान. आणि म्हणून जसा चिंदाड अवतरत आला आणि जराशानं हा ढगांचा गडगडाट आणि वाऱ्याचा थैथयाट हा सगळा बाजाबाजा आवरून आणि तोंड काळं करून असा निखारून गेला. यामध्ये निखारून, चिंदाड, माना, बचका एवढ हे शब्द आहे, हे सगळं डांगानी बोलीतील शब्द आहेत. ह्या बोलीने ह्या कवितेला श्रेष्ठत्व दिलेलं आहे. आणि ही आपले वाटते, अरे हे तर माझ्या समोर आहे, हे मी भोगलोय, मी अनुभवलंय असं प्रत्येकाला वाटतं. मग ही ताकद आहे. धांडेमामा आपल्याला भेटणार आहेच एक 2-3 दिवसांनी, ते आपल्या येतीलच. की
त्यांच्या ह्या काव्यामध्ये जे शब्दाची ताकद आहे, शब्दाची कळा आहे, ती अवर्णनीय अशी आहे. हे झालं पद्याच्या बाबतीत, कवितेच्या बाबतीत. पण गद्यामध्ये सुद्धा आदिवासी लेखकांनी गद्यामध्ये सुद्धा स्वतंत्र बोलीतून संपूर्ण कलाकृती आपल्याला पाहायला मिळली जरी नाही, तरी बऱ्याच अंशी संवाद किंवा निवेदन हे बोलीतील असल्याचे आपल्या लक्षात येते. म्हणून त्यांच्या कादंबरी असेल किंवा कथासंग्रह असेल, त्यातील नायकाच्या किंवा तिथल्या पात्रांच्या तोंडचे निवेदन हे अवतरण चिन्हांमधून हे आलेले असते आणि त्यामुळे ते सुद्धा एक आपलेपणाचे झालं. उदाहरणच घ्यायचं झालं तर मावची बोलीतील तृष्णा नावाचे जे आत्मचरित्र नजुबाई गावितांचं काय सुंदर आहे हो. म्हणजे त्यांनी फक्त मावची बोलीतून फक्त याचे नाही तर आदोर, त्याच्यानंतर त्यांचा भिवा फरारी, त्याच्यानंतर एल्गार, नवसा भिल्लीचा एल्गार, ह्या सगळ्या कलाकृतीतून मावची बोलीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि त्या खूप ह्या सगळ्या कलाकृती लोकप्रिय ठरलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्या कलाकृतीमधून एक रूढी, परंपरा, लग्नगीतं यांचाही समावेश आलेला आहे. मी मौखिक साहित्यावर नंतर येणारच आहे, परंतु त्यांच्या एका बोलीचा एक नमुना इथे की लग्नविधीमध्ये नवरा नवरीची जेव्हा आंघोळ होते आणि ती आंघोळ झाल्यानंतर ते जेव्हा कपडे बदलतात त्यावेळेस गीत म्हटलं जातं आणि ह्या मावची बोलीतून ते कसे म्हणतात बघा की मसुरी लुगडा खोयटी काढे बा बेना, मसुरी लुगडा खोयटी काढे बा बेना, उकिडे चिंदडी कासडी काढरा लवंडा. म्हणजे नवरी जशी मसराईज लुगडं नेसलेली, इथे मुद्दाम नवरीला चांगलं म्हटलेले बघा, मसराईज लुगडं नेसलेली, पण नवरा जसा उकरड्यावरच्या चिंध्या नेसलेला, असं ह्या बोलीमध्ये त्यांच्या ह्या आत्मचरित्रामध्ये ते उल्लेख आलेले, बोलींचा उल्लेख आलेले आणि ते अजून धारदार आणि चांगलं जिवंतपणा आलेला आहे त्याच्यामध्ये. अशाच प्रकारचे आदोर, नवसा भिल्लीचा एल्गार मी आता सांगितलं किंवा भिवा फरारी यांच्या कलाकृतीमध्ये हेच आपल्याला पाहायला. थोडक्यात की आदिवासी साहित्यातून येणाऱ्या प्रतिमा विश्वातूनही आदिवासींचे निसर्गावलंबी जे काही स्वच्छंद भावविश्व हे आपले प्रकट झालेले दिसतात. हे भावविश्व ह्या कलाकृतीतून नेहमी आपल्या डोळ्यासमोर दिसतात. उदाहरण अजून घ्यायचं झालं तर उषा किरण आत्राम यांच्या आहेर ह्या पुस्तकातील संवाद आणि त्यातील उपमा आणि प्रतिमा यांचं फक्त एक निरीक्षण करून बघा आणि किती बोलीमध्ये ताकद आहे, आदिवासी बोलीमध्ये किती ताकद आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि त्या कशा आलेल्या आहेत ते फार पाहण्यासारखे आहेत. ते अशा म्हणतात की आहेरमध्ये सोम्या साध्या सरळ स्वभावाचा, पहा बरं का, सोम्या साध्या सरळ स्वभावाचा, तिरकमठा नेमबाजी धीट, तसाच गोड मधासारखा. 4-5 ओळी आहेत, परंतु त्याच्यामधील उपमा आणि प्रतिमा कशा योजलेल्या आहेत लेखिकेने ते मला आवर्जून सांगायचे. सर्वांना हवासा वाटणारा आणि रमी ही सुंदर, ती नायिका. सोम्या नायक आणि रमी नायिका. चिकण्या मातीसारखी, रमी कशी चिकण्या मातीसारखी सावळी, मोठ्या डोळ्यांची, लाल ओठ पिकल्या कलिंगडासारखी, उडणारे भुरके केस तिखाडी गवत फुलासारखे, रानजुई सारखी लाजरी, इंद्रायणी सारखी सदैव खळखळ हसणारी, बांबू कोंबासारखी तुकतुकीत ताजी तवानी. दोघांचीही जोडी समाजाला पसंत पडली. एवढ्याच आहेत, 3-4 ओळी घेतल्या. आता याच्यामध्ये मी ह्या का घेतले त्याचं कारण असं आहे की निसर्गांची प्रतिमा कशी आलेली आहे याच्यामध्ये. निसर्ग म्हणजे आपल्या बोलीतील कसे आलेले आहेत बघा की सोम्या हा आणि ही जी रमी आहे तर ही रमीचं वर्णन तिथं केलेलं आहे की ती चिकणी कशी, चिकण्या मातीसारखी, चिकणी माती बघा निसर्गातील कसं वर्णन केलं. चिकण्या मातीसारखी सावळी म्हणजे ती सावळी तर आहेच पण चिकण्या मातीसारखी आहे. तिचे केस हे तिखाडी गवत फुलासारखी बुरे, रानजुई सारखी लाजरी, रानजुई
तिचे ओठ पिकल्या कलिंगडासारखे लालेला आणि ती सदैव इंद्रायणीसारखी खळणारी, हसणारी आणि बांबू कोंबासारखी तुकतुकीत, अगदी गुळगुळीत, ताजी. मला सांगा याच्यापेक्षा काय किती सुंदर वर्णन कोण काही करू शकतं का हो? किती याच्यात जिवंतपणा येतो की हे जर वर्णन आपण वाचलं की आपल्या लक्षात येतं की अरे काय ती तुकतुकीत, तिची ताजी तवानी कोंबासारखी, म्हणजे ज्यांनी कोंब पाहिलंय त्यांना माहिती आहे हे सगळं. चिकणी माती जी ज्यांनी पाहिली त्यांना हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून ह्या निसर्गातील जे काही प्रतिमा आहेत, उपमा आहेत किंवा जे प्रतीक आहेत, हे आदिवासी साहित्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहिजे. याच ग्रंथामध्ये अजूनही काही गोंडी भाषेतील किंवा गोंडी बोलीतील अनेक शब्द, म्हणी, वाक्प्रचार हे आहेत. आता सगळं काय सांगत बसणार नाही आहे कारण पुढे अजून आपल्याला जायचं आहे. थोडक्यात फक्त उदाहरणं 2-4 घेतो की टोला हा एक शब्द आहे. म्हणजे टोला म्हणजे काय तर वस्ती. टोला म्हणजे वस्ती. आता तुम्ही जर इकडे वारली समाजात गेला तर तिथे वस्तीला किंवा टोल्याला काय म्हणतात तर पाडा म्हणतात. किंवा इकडे मावळी बोलीमध्ये तिकडे त्यांना वाडी म्हणतात, वस्ती म्हणतात. म्हणजे असे 3-4 शब्द एकाच याच्यात समानार्थी आले हे आपल्या लक्षात येईल याच्यातून. आणि म्हणून की टोला, निरोसा, बेलोसा, रेलो हे अस्सल गोंडीतील बोली, म्हणजे गोंडी बोलीतील हे असे असंख्य शब्द आहेत, काय सगळेच घेत नाही. मग अशाच प्रकारचे अनेक कलाकृती आदिवासी बोलीमधून प्रकट झालेले. हे 2-4 मी वानगी दाखल घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं फक्त जाताचं 2-3 मी नाव घेतो. त्यामध्ये अलीकडे कोयतूर नावाची कादंबरी सरांची आलेली आहे, डॉक्टर विनोद कुंबरे सरांची. आणि कोयतूर ही गोंडी भाषेतील कादंबरी, कोयतूर म्हणजे माणूस, ही एक नाव घ्यावं लागेल. किंवा माझी कादंबरी मावळी बोलीतील इदोस नावाची कादंबरी, ही सुद्धा मावळी बोलीतील यांचंही नाव गेलं. किंवा इतर म्हणजे आदिवासी सोडून बाकीच्यांनी सुद्धा काही कलाकृती हे आदिवासी बोलीतून केलेले. सगळे उदाहरण घ्यायचं झालं तर गोणी दांडेकरांची जयित्र जयित कादंबरी किंवा झेल झपाट झाली, किंवा अजूनही अनेक कलाकृती की त्या आदिवासी बोलीतून केले. यांनी सहस्रबुद्धे, अनिल सहस्रबुद्धेंची डांगाणी बोलीतील एक कादंबरी डांगाणी, अशा आहे. इतर जणांनी सुद्धा त्याच्यावर लेखन केलेले आदिवासी बोलीमधून गेले. मग याच्यावरून आपलं लक्षात येतं की आदिवासी बोली ही किती श्रेष्ठ दर्जाची आहे. हे साहित्याच्या अंगाने, साहित्य, लिखित साहित्याच्या बाबतीत. आता मौखिक साहित्याच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर मगाशीच मी अगोदर बोललोय की मौखिक साहित्य जर माझ्या दृष्टीने ही आदिवासी साहित्याची एक खाण आहे असं म्हटलं तर वाग्य ठरणार नाही. पण ते दुर्लक्ष होतं की काय याची शंका किंवा याची भीती हल्ली निर्माण होऊ लागलेली आहे. याचं कारण असं की लोककथा, लोकगीतं यांसारख्या मौखिक साहित्यातून आदिवासी संस्कृतीची खऱ्या अर्थाने ओळख होत असते. तुम्ही लोककथा म्हणजे काय की त्या संस्कृती कशी आहे हे लोककथेतून दिसतं किंवा लोकगीतातून त्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं. आणि म्हणून या मौखिक साहित्यातूनच हे आदिवासीची संस्कृती कशी आहे हे आपल्या लक्षात येतं. कारण हे साहित्य प्रामुख्याने ह्या आपल्याच बोलीमध्ये लिहिलेलं असते. लोकसाहित्य हे आपल्याच बोलीमध्ये लिहिलेलं असतं, निर्माण झालेलं असतं. म्हणून मी जास्त याच्या हायलाईट केलेले. आदिवासी लोकसाहित्यात निसर्ग, पर्यावरणासंबंधीचे ज्ञान प्रचंड प्रमाणामध्ये, विपुल प्रमाणामध्ये असल्याचे आपल्याला दिसते. आणि ते अनेक जमातीत, प्रत्येक जमातींच्या बोलीतून दिसून येत असते. उदाहरणार्थ घ्यायचं झाले तर नंदुरबार जिल्ह्यातील भिल्ल पावरा हे आदिवासींमध्ये ग्रह ताऱ्यांबद्दल एक समजूत म्हटली गेलेली आहे. तसं पाहिलं तर आदिवासी हा चंद्र, सूर्य, ग्रह, तारे हेच देव, त्यांचे हेच देव आहेत असं म्हणतो. आणि म्हणून की हा समाज ह्या इथल्या ग्रहांना किंवा इथल्या ताऱ्यांना काय म्हणतात की हे लोक पहाटे उगवणारा जो तारा असतो की नाही त्याला उजालो तारा असे म्हणतात. त्यालाच विनोदाने काही आगोऱ्या तारा असे म्हणतात, ओगऱ्या तारा असं म्हणतात. का विनोदाने का तर हे रात्र संपल्यानंतर आणि उजेड येण्यापूर्वी तो दिसतो. त्याच्यामुळे ही वेळ साधारणपणे प्रातःवेदीची वेळ असते. त्याच्यामुळे त्यांना विनोदाने काही लोक म्हणतात की एक ओगऱ्या तारा असेही म्हणतात. किंवा रात्री आकाशात दिसणाऱ्या आकाशगंगेला जेठू ओ वडी वाट म्हणजे जेठ आणि सुनेची वाट
अशी त्या ताऱ्याला स्पेशली असं नाव दिलेले आहे. तसेच ध्रुव ताऱ्याला मेंढ्या तारा असे म्हणतात. मेंढ्या म्हणजेच प्रमुख तारा म्हणतात. आणि त्याला लागूनच जो काही तारकांचा समुदाय आहे, तारे दिसतात, त्याला दाबच्या देवाची खाटली असं म्हणतात. दाबच्या देवाची खाटली, त्याच्यावर एक स्वतंत्र कथा आहे, त्याच्या सविस्तरमध्ये जात नाही. ठाकूर ते खाटल्यावरचे कसे ते वेगळी कथा आहे त्याच्यावर. तर त्याला ते म्हणतात. पण आता हेच मावळी बोलीमध्ये जर म्हटलं तर त्याला विंचू म्हणतात, कारण त्यात समुदाय किंवा सात राण्या म्हणतात. असं वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळे असं नावं येत असतात. थोडक्यात काय, मला इथे एक आवर्जून सांगायचं आहे मित्रांनो, की आदिवासी आणि निसर्ग इतका घनिष्ठ संबंध आहे ना, की निसर्गातील भाषा किंवा बोली, मग ती पशु असेल, प्राणी असेल, वगैरे वगैरे, त्या इतका आदिवासी माणूस त्याच्याशी एकरूप झालेला असतो. मला एक आवर्जून सांगायचं की मी 3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाहिला. आदिवासी अकादमी, काहीतरी साहित्य अकादमीवर ते रमेशजी कोरच्या नावाची गोंडी बोलीतून एक व्याख्यान मला ऐकायला मिळालं. फार वेगळं आणि अतिशय दुर्मिळ मला ते, म्हणजे सर्वसामान्यापेक्षा थोडं वेगळं होतं ते. तर त्यांनी पशु पक्षी आणि त्यांची जी भाषा आहे, त्यांची बोली आहे, त्यांचा संबंध गोंडी बोलीची कसं आलेलं आहे त्यांनी सांगितलं होतं. अप्रतिम. मग त्यामध्ये त्यांनी कोंबड्या, त्याच्यानंतर वाघ, त्याच्यानंतर मोर, टिटवी, अनेक बरेच डुक्कर किंवा तो पावशा पक्षी आपण म्हणतो ते, ह्या अनेक पक्ष्यांचा, प्राण्यांचा काय संकेत आहे, ते काय बोलतात, त्याचा अर्थ काय, हे समजून सांगितले. त्या माणसाला खूप मला अभ्यास वाटला आणि फार वेगळं वाटलं मला. मी मुद्दाम इथं नाव घेतले, कारण आदिवासी आणि निसर्ग, आणि निसर्गामध्ये निसर्गातील घटक आणि निसर्गातील घटकाशी आदिवासी माणूस कसा एकरूप असतो आणि त्यांची बोली कशी एकरूप होऊ शकते, ह्या अनुषंगाने, याच्यासाठी मी ते मुद्दाम नाव घेतलं. ते व्याख्यान मी इथे मुद्दाम सांगितले. मग अशाच प्रकारे आदिवासींचे सण आहेत, रूढी आहेत, की त्यांच्यातून असंख्य आदिवासी बोलीतले शब्द, आदिवासी बोलीतील वाक्य, म्हणी, वाक्प्रचार, रूढी, परंपरा, त्यातून आलेले काही संकेत हे बोलीतून आलेले आहेत. आणि ही जी आहे हे आपल्या फार जवळची गोष्ट आहे असं म्हणावं लागेल, की आदिवासी बोलीत अनेक वाक्प्रचार आहेत. उदाहरण घ्यायचं असेल, होळी करणे. आता होळी करणे हा काय मराठीतील नाही किंवा प्रमाण बोलीतील मला दिसणार नाही. होळी कर म्हणजे काय, तुझी आता मी होळीच करून टाकतो, तुला पेटूनच टाकतो. किंवा कौल लावणे, कौल लावलं जातं देवाला, चला डावी का उजवी प्रकार, त्याला कौल लावणे, कुठल्या बाजूला येते. आबाळ फाटणे, उद्ध्वस्त होऊन गेले तर आबाळ फाटणे. भुजून टाकणे, तुला भुजूनच टाकतो. बोहाडा करणे, वाक्प्रचार आहे. बोहाडा तसं पाहिलं तर हा एक जव्हार मोखडा या भागामध्ये एक गावदेवीच्या नावाने होणारा एक उत्सव आहे. पण एखाद्या माणसाची जर घमेंड जिरवायची असेल ना, तर हा वाक्प्रचार मोठा आहे. तुझा बोहाडाच करून टाकतो, त्या अर्थाने म्हटले गेलेले बोहाडा करणे. म्हणजे असे हे वाक्प्रचार आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही म्हणीसुद्धा आहेत की त्या म्हणी फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत असं म्हणावं लागते. अनेक बोलीमधील म्हणी, मी ते काही 2-3 म्हणींचा तुम्हाला वाणगी दाखल सांगतो. त्यातील उठरे चिंदा आणि तोच धंदा, उठरे चिंदा आणि तोच धंदा, म्हणजे सारखी एकच गोष्ट करण्याचे योग्य नाही वाटत. म्हणून मग त्या अर्थाने मावळी बोलीमधली ही एक म्हण आहे की उठरे चिंदा आणि तोच धंदा. किंवा भिलोरीमध्ये एक म्हण अशी आहे की हातप लिवाना पानप खावाना, म्हणजे हातावर आणावे पानात खावे. भिलोरी बोलीतील ही म्हण. याचा अर्थ काय, कष्ट करून पोट भरावे हा गर्भित अर्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे मित्रांनो, आणि फार महत्त्वाची म्हण. ठाकर जमातीमध्ये एक म्हण अशी आहे की कौला न राजा जेवला, कौला न राजा जेवला, म्हणजे साधारणपणे उन्हाळ्यामध्ये जे कवळ्याची भाजी, कवळा वनस्पती आणि त्याची लुसलुसीत अशी एक भाजी हा ह्याच ठाकर जमातीतील लोक आणतात आणि ते पोटभर जेवतात आणि संतुष्ट होतात, तृप्त होतात, आणि मग मोठ्या आनंदाने, अभिमानाने सांगतात की कौलान राजा जेवला, असं अभिमानाने सांगतात. थोडक्यात काय की लोकसाहित्यामध्ये लोककथांबरोबरच काही कोडी,
काही उखाणं किंवा काही शब्द विशिष्ट हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत असं म्हणावं लागेल. मी मावळी बोलीतील एक दोन कोड म्हणजे त्याला हुमान म्हणतात. मावळी बोलीमध्ये हुमान कोड, त्याला हुमान असं म्हटले जाते. तर त्यातले एक दोन मी आवर्जून इथे मी सांगतो की संध्याकाळच्या वेळेस एकमेकांना विचारायचं, सांगायचं की हुमान म्हणजे कोड सांगा. तर त्यामध्ये असं म्हणे जायचं कोड की 8 आटांगडं 12 फटांगडं 4 चौकडं आणि 2च आकडं. बघा पुन्हा एकदा मी सांगतो, 8 आटांगडं 12 फटांगडं 4 चौकडं आणि 2च आकडं. सांगा माझं हुमान, म्हणजे सांगा माझं कोड काय आहे. मग त्याचं कोड्याचं उत्तर असं की कुत्रीचे 8 सड, वाघिणीचे 12 सड, गाईचे 4 आणि शेळीचे 2च. काय ताकद आहे याच्यात बघा ना. त्याची रिदम बघा. 8 आटांगडं 12 फटांगडं 4 चौकडं आणि 2च आकडं. रिदम पहा त्याचा. मराठी भाषेतील अनुप्रास ज्याला आपण म्हणतो, याच्यापेक्षा चांगलं आणखीन काय उदाहरण देऊ शकता तुम्ही? काय लय आहे, काय ताल आहे त्याच्यात बघा. आणि म्हणून याला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. किंवा दुसरा एक हुमान, अनेक म्हणजे बरेचशी हुमनं तर अश्लीलतेकडे झुकलेले, काही उपरोधिक आहेत, ते काही मी जास्त खोलीत जाणार नाही. परंतु एक दोन मी फक्त सांगतो. यातील दुसरं सांगतो, आटांगण पटांगण वाघोबाचं रान, आटांगण पटांगण वाघोबाचं रान 32 पिपळात एकच पान. आटांगण पटांगण वाघोबाचं रान 32 पिपळात एकच पान. हुमान सांगा त्याचं, म्हणजे कोड म्हणतो त्याला. सांगा काय त्याचं उत्तर. आटांगण पटांगण वाघोबाचं रान 32 पिपळात एकच रान, एकच पान. आटांगण पटांगण वाघोबाचं रान म्हणजे हे तोंड, 32 पिपळ म्हणजे दार आणि त्याच्यात एकच पान. आता याला म्हणाल की 32 पिपळ असून तो एकच पान कसं असू शकतं? तर एकच पान म्हणजे जीभ, अशी ही फार सुंदर अशी उदाहरणे म्हणींचं पाहायला मिळतं. अशाच प्रकारे या मौखिक साहित्याचे आदिवासी बोलीमध्ये अधिक समृद्ध होण्याचे कारण काय, की आदिवासी बोली अधिक समृद्ध का होऊ शकतात, की वैशिष्ट्यपूर्ण त्याची भाषा आहे, शब्दकळा आहे, त्यांचे वाक्प्रचार आहेत, त्यातील उखाण आहे, त्याची गीतं. लोकगीतांच्या बाबतीत तर मी फारसं बोलणारच नाही, पण लोकगीतांचा संग्रह लग्न कार्याच्या वेळेस हे त्या वेळेस अरे बापरे. आणि इतकं वेगवेगळे प्रयोग मंडळी केले जातात, तर मला खरंच खूप अभिमान वाटतो. माझा लोकसाहित्य म्हणजे आदिवासी लोकगीतं स्त्री जीवनावर एक लघु संशोधन झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी एक आवर्जून इथं उल्लेख केलेला आहे की आदिवासी आधुनिक लोकगीतं. खरं तर लोकगीताचा कर्ता कोण आहे हे माहीत नाही, आणि तो कधी तयार झालेत हे मात्र सांगता येत नाही. हे तर आपलं मान्य आहे की हे कोणी आणि कधी तयार केले सांगता येत, कर्ता कोणी माहीत नाही. तर त्याच्यात मी एक असा शोध घेतला की कोण आहे हे माहीत नाहीये, पण कधी तयार झालेत हे मात्र मी तिथे आवर्जून सांगितले. एक शोध आला. ते कसं, तर गाण्यांमध्ये, लग्नगीतामध्ये बरीचशी गाणी मी कलेक्शन केले. त्यातलं एकच उदाहरण मी सांगतो त्याच्यामध्ये, की मिस्टर नटवरलाल हा एक हिंदी चित्रपट मला वाटतं 1980-82च्या आसपास आलेला असा. त्याच्यामध्ये हे हिंदी चित्रपट, आणि त्याच्यामध्ये हे एक गीत आहे की परदेसिया परदेसी आए सच है पिया सब कहते हैं मैंने तेरा दिल ले लिया. हे जे गीत आहे, ह्या गीताच्या तालावर मावळी बोलीमध्ये आमच्या भगिनींनी रचना केलेली दिसते. आणि मग तिथं असं म्हटले, सुटला वादळ वारा हिप्पी सांभाळ पोरा तुझ्या हिप्पीला कंगवा कोणी रे लाविला. बघा ती चालीत, म्हणजे एवढं निश्चित की हे गीत ह्या गीताच्या नंतर आलेलं आहे. म्हणजे हे 1980-90च्या दशकामध्ये आलेलं आहे, हे इथं निश्चित झालेले. बघा ना, सुटला वादळ वारा हिप्पी सांभाळ पोरा तुझ्या हिप्पीला कंगवा कोणी रे लाविला. मग जांभोरी गावाची रे विमल नावाची रे तुझ्या हिप्पीला कंगवा तिने रे लाविला.
त्या मुलीचं नाव आणि मग त्या गीतातून हे शब्द कळा कशी रचना केली गेलेली आहे हे इथं सिद्ध झालेलं आहे. हे मुलाच्या बाबतीत मुलीच्या बाबतीत सुद्धा आहे हेच अशाच पद्धतीने. सुटलं वादळ वारा पदर सांभाळ जरा तुझ्या पदराला धक्का कोणी गलावला. आणि मग ह्या नावाचं रे ह्या गावाचं रे तुझ्या पदराला धक्का यानी गलावला. ही रचना ही कधी तयार झाली? आदिवासी गीतामध्ये खूप ताकद आहे मी सांगितले तुम्हाला. यातील फक्त मी लग्न गीताच्या बाबतीत थोडक्यात एक जाता जाता मी एक असे अनेक म्हणजे फुलवर काटे राजा हिंदुस्थानी ह्या किंवा दादा कोंडकेचे चित्रपट आहेत काही कवाले आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आहेत. याचा डिटेल पुस्तक माझं पुढच्या वर्षी येईलच त्याचं. पण हे मी संशोधन केलं की याचा रचनाकाल तर मी हे सांगू शकतो निश्चित की हे असं असं. बरं ते कोणी केले हे मात्र सांगता येणार. आणि अशिक्षित भगिनींनी केलेले आहे. आदिवासींमध्ये स्त्रिया किती व शिकलेल्या काय कसलं काय त्या काळामध्ये तरी पण ही रचना निश्चित अशा पद्धतीने याचा एक अभिमान आहे. बोलीचा चाललाय त्यामुळं मला हे सगळं सांगावंच लागेल. मग या अशा प्रकारे मौखिक साहित्याने आदिवासी बोली अधिक समृद्ध केलेले आहेत असं मला वाटतं. म्हणून आदिवासी संस्कृतीचे जतन मित्रांनो आपण केलेच पाहिजे हे काही शंकाच नाही. आणि तिचा प्रत्येकाला अभिमान हे असलंच पाहिजे. आदिवासी बोलींना मरण नाही हे मी आजही ठणकावून तुम्हाला सांगतो. पण हल्ली विज्ञान युगामध्ये समाज परिवर्तन होत आहे आणि त्यामुळे कळत न कळत आदिवासी त्यांची मूळ संस्कृती किंवा बोली यांच्यापासून दूर जातो की काय याचं कुठेतरी एका मनामध्ये थोडंसं खेद किंवा चिंता आपण म्हणतो ते वाटलेली आहे जरा. कारण काय त्याचे अनेक 4-5 कारण आहेत. एक म्हणजे जागतिकीकरणामुळे समाज बदलत चाललेला आहे. म्हणजे 1990च्या दशकामध्ये जे काही खाऊजा संस्कृती आली खाजीकरण उदारीकरण जागतिकीकरण त्यामध्ये जागतिकीकरणातील सगळे फंडे शहरातून ग्रामीण आदिवासी भागांपर्यंत सगळे हे आलेले आहेत. हा एक आहे. त्याच्यानंतर मी माझी बोली का बोलावं मला कोणी काही म्हणेल का याच्याबद्दल न्यूनगंड आहे. किंवा सण समारंभांची आता थोडीशी विद्रुपीकरण चाललेली किंवा लग्न विधी सुद्धा काही बंद नामशेष होत चाललेले आहेत. विधी लग्न विधीच्याच बाबतीत मी एक उदाहरण सांगतो की महादेव कोळी जमातीमध्ये पूर्वी 5 दिवस लग्नविधी चालायचे. दिवस व्हायचे किती उपविधी व्हायचे. प्रत्येक विधीला स्वतंत्र लग्नगीत प्रत्येक विधीला स्वतंत्र लग्नगीत आणि लग्नगीतातून अभियुक्त होणारी ती बोली हे कुठेतरी लोप पावत चाललेली आहे. लगेच जानवस घरावर एखादी रचना व्हायची आणि त्याच्यामध्ये असं म्हणायचे चिरेबंद जानवस चिरेबंदी जानवस कोण मागे घाई घाई सखे मागे घाई घाई नवरदेवा तुझी आई वट नाहीये चमकी नाहीये काही नाही. म्हणजे एक विधी जर आदिवासींची नष्ट झाली तर बोलीतील शेकडो शब्द नष्ट होतात. शेकडो शब्द. 5 दिवस लग्न नाही म्हणून कुकू नाही मळवट नाही चमकी नाही जानवस घर मी आता उल्लेख केला जानवस घर नाही रुखवत नाही द्याज नाही खंड नाही चूस म्हणजे काय काकना बाशिंग कानपिळ्या झाल देणे देवकाच्या पुन्हा वेगवेगळ्या जे देवकामध्ये अनेक परत वेगळे उपविधी केली जातात. ह्या शेकडो शब्द नामशेष होतात. ते बोलीतील शब्द नामशेष होतात. हल्ली झालेलेच आहे. जानवस घर म्हणजे काय हे आमच्या आईवडिलांना माहिती आहे मला माहीत नाही आणि याच्या पुढे तर सांगताच येणार नाही आमच्या मुलाबाळांना. म्हणून अशा पद्धतीने यांचा शोध पुन्हा घ्यावा लागेल. म्हणजे आजपर्यंत ह्या आदिवासी बोलींचे संवर्धन करण्याचे काम आदिवासी समाजामध्ये अनेक काही लेखक संशोधकांनी केलेलं आहे. उदाहरणार्थ डॉक्टर गोविंद गारेंचं नाव तर घ्यावंच लागेल. गंगाराम आवारी व्यंकटेश आत्राम भुजंग मेश्राम वहारोदादा आहेत काळूराम धोदडे आहेत डॉक्टर विनायक तुमराम चामोलाल राठवा अगदी अलीकडे म्हटलं तर बाबाराव मडावींचं नाव घ्यावं लागेल मायुश्री गावितांचं नाव घ्यावंच लागेल. यांनी हे काम केलेले आणि इथून पुढचे नव्या पिढीला हे काम करावं लागणारे आदिवासी बोलीचे संवर्धन करायचं.
बोली फार ताकद आहे, बोलीला खूप महत्त्व आहे. आणखीनही काही नावं घेतील, सगळ्यांची नावं मला घ्यायला इथं आता वेळ कमी पडतोय. आणि ह्या सगळ्या लेखक साहित्यिक विचारवंतांनी हे जोपासलं पाहिजेत आणि इथून पुढेही त्यांची ही जबाबदारी आहे. अजून एक महत्त्वाचा लाभ आदिवासी साहित्यावर किंवा बोलीवर फार मोठं योगदान दिलं म्हणजे डॉक्टर गणेश देवी यांनी. फार मोठं काम चालू आहे त्यांचंही ते नाव घ्यावंच लागेल. किंवा बिगर आदिवासी की जे आदिवासी नाही पण आदिवासींवर संशोधन केलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर वाल्यकर सर आहेत, अनिल सहस्रबुद्धे आहेत, डॉक्टर अमोल वाघमारेने मावळी बोलीवर अतिशय सुंदर लेखन केलेलं आहे. किंवा अलका हिवाळे यांनी सुद्धा लोकगीतांवर त्यांनी संशोधन केलेलं आहे. यांचंही नाव घ्यावं लागेल, कारण हे सगळ्या मंडळींनी मिळून हे आदिवासी बोली समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदिवासींच्या बोलीवर वेगवेगळ्या अंगाने संशोधन होऊ शकतं. उदाहरणार्थ बोलींचे प्रकार, ह्या 45 जमातीचे 45 बोलींवरच संशोधन 45 होऊ शकतात. त्यांचा तौलनिक अभ्यास सुद्धा होऊ शकेल 2 बोलींचा, किंवा व्याकरणाच्या अनुषंगाने सुद्धा अभ्यास होऊ शकेल. त्याचबरोबर प्रत्येक बोलीचा शब्दकोश होऊ शकतो. आणि मला वाटतं, मला एक अभिमानाने इथं सांगावं लागेल की अशी 4-5 लोकांनी हे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये मी नाव कारण हे महत्त्वाचं काम आहे. बोली संवर्धनाच्या बोलीचं महत्त्वाचं काम त्याने केले की डी मावची यांनी खानदेशातील मावची बोलींचा एक शब्दकोश तयार केलेला आहे. तो म्हणजे होबदहा चोपडी नावाने प्रसिद्ध केलेला आहे मावची. त्याच्यानंतर गंगाराम आवारी, जे मगाशी मी नाव घेतलं याच्या, तर त्यांनी सुद्धा कोकणा शब्दकोश निर्माण केलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर त्रिलोचन पांडे यांचा गोंडी हिंदी प्रसिद्ध आहे. आणि सीताराम मंडाले यांचा कोया बोली हा शब्दकोश प्रसिद्ध आहे. मित्रांनो, अशा प्रकारे प्रत्येक आदिवासी बोलींचा शब्दकोश तयार व्हावा हीच मनापासून इच्छा आहे. आपण कारण काय, आदिवासी बोलीतूनच माणूस म्हणजे आदिवासी माणूस जास्तीत जास्त बिनधास्तपणे व्यक्त होऊ शकतो. तीच त्याची साहित्याची भाषा होऊ शकते. आणि त्याच्या पाळेमुळे त्यातील मुळाशी जर जायचं असेल तर अशी संशोधन होणे अत्यंत गरजेचे आहे असं मला वाटते. मित्रांनो, आम्हाला सर्वांनाच आपली बोली ही प्रिय आहे आणि असणारच आहे. म्हणून आपण ह्या आपल्या बोलीचा अभिमान बाळगूया आणि तिला वैभवाच्या शिखरावर पोचूया, एवढेच मला ह्या आजच्या व्याख्यानातून सांगायचं आहे. आणि मला आज माझे मित्र डॉक्टर सखाराम डाखरे सरांनी इथे पाचारण केलं, मला संधी दिली. आणि सगळ्यात मला आनंद होतो की मला हे उपक्रम जास्त आवडलेला आहे. आणि मी रोज आवर्जून पाहतो. मी गावी होतो त्यामुळे जरा लाईटीचे ते चक्रीवादळामुळे, जो निसर्ग चक्रीवादळ आला त्यांनी ते 4-5 दिवस माझा फोनच बंद होता. तेवढे 4-5 कार्यक्रम सोडले तर बहुतेक मी सगळ्यांचे कार्यक्रम मी आवर्जून आणि अभिमानाने बघतो. मला ते फार आवडतातही. मी पुन्हा एकदा डाखरे सरांचा खूप खूप आभारी आहे. आणि तुम्हालाही तुमचंही सगळ्यांनी ऐकून गेले त्याबद्दल तुमचाही आभारी आहे. इथेच थांबतो. धन्यवाद. जय आदिवासी.